मित्रांनो, आजच्या या अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या अपयशाच्या समस्येच्या मुळाशी जाणार आहोत. म्हणजे जे आपलं अपयश आहे किंवा ज्यांना असं वाटतं की आपण अपयशी होतोय किंवा झालेले आहेत, त्यांच्याकडे अशी कुठली गोष्ट नाहीये ज्याच्यामुळे अपयशाला आपल्याला सामोरं जायला लागते. त्याचा आज आपण निदान करणार आहोत. म्हणजे आपण ती जी समस्या आहे ज्याच्यामुळे हे सगळं अपयश किंवा दुःख आपल्या पदरी पडलंय, त्याच्या मागचं जे मूळ कारण आहे त्याचा शोध आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही म्हणजे तुम्हाला एखाद्या बस स्टँड वरती किंवा रेल्वे स्टेशन वरती नेलं आणि तुम्हाला सांगितलं की जा, तर जो माणूस तुम्हाला घेऊन आलाय त्याला तुम्ही सगळ्यात पहिला प्रश्न काय विचाराल की बाबा जा म्हणजे मी जाऊ कुठे? म्हणजे मला कुठे जायचं ते तर सांग, म्हणजे मला ठरवता येईल की मला कसं जायचंय, कुठल्या बसमध्ये बसायचंय, मला प्रवास कसा करायचा आहे, काय करायचंय हे मला समजेल. मला ते तरी सांग की मला जायचं कुठे. म्हणजे तुम्हाला हे किती वेड्यापाड्यासारखं वाटतं की नुसतं बस स्टँड वरती न्यायचं आणि म्हणायचं जा. जर तुम्हाला कुठं जायचं हे माहीत नसेल तर तुम्ही तुमचा प्रवास कसा करणार? तर आपल्या समस्येचं सगळ्यात आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत ना, त्या ह्या सगळ्या अशाच गोष्टीमुळे होत आहेत की आपल्याला प्रवास करायचा आहे ना, तर त्या प्रवासाचा मुक्काम कुठे आहे हेच आपल्याला माहित नाहीये. म्हणजे 90% लोक जे आज अपयशी आहेत ना, त्या लोकांच्या समस्येचं सगळ्यात मूळ कारण काय आहे की आपल्याला प्रवास कुठल्या मुक्कामापर्यंत करायचा आहे हेच आपल्याला माहित नाही. बघूया आज आपण आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सापडतंय का. नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी विवेकानंद हे म्हणायचे की मला एक अतिशय सामान्य किंवा सामान्यापेक्षाही कमी बुद्धिमत्ता किंवा कौशल्य असलेला एक व्यक्ती द्या, ज्या व्यक्तीकडे एक निश्चित ध्येय आहे. तो व्यक्ती हा अतिशय बुद्धिमान आणि प्रचंड कौशल्य असलेल्या व्यक्ती ज्याच्याकडे कुठलंही ध्येय नाही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो. आणि हे सिद्ध होतं. त्याचं कारण काय माहितीये का की आपल्याला आपण जो विचार करतो ना, हा विचार आपल्याला काय हवंय किंवा आपल्या आयुष्याचं ध्येय काय किंवा आपल्याला काय साध्य करायचंय, मग ते व्यावहारिक जीवनात असो, आध्यात्मिक जीवनात असो किंवा सामाजिक जीवनात असो, आपल्याला आपलं ध्येयच निश्चित नाहीये आणि हे आपल्या सगळ्या समस्यांचं मूळ कारण आहे. त्याला आपण गोल म्हणतो. तर होतंय असं माहितीये का की याच्यात म्हणजे तुम्ही एक साधी गोष्ट बघा की तुम्ही जर पाश्चिमात्य देशांमध्ये जर गेलात ना, तर ही लोक ही आपल्यापेक्षा कमी भावनांमध्ये गुंतलेली असतात. म्हणजे आपण एक भारतीय हा भावनाशील आहे, म्हणजे ते असणं काही चुकीचं नाहीये. मात्र त्या लोकांच्या कंपॅरेटिव्हली जर आपण बघितलं तर तुम्ही बघाल की जर तुम्ही डिस्कवरी सारखं एखादं चॅनल बघितलं किंवा अॅनिमल प्लॅनेट सारखं एखादं चॅनल बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला माणसं दिसतील की एक व्यक्ती असतो तो सापांच्या वैज्ञानिक असतो, किंवा दुसरा एक व्यक्ती तुम्हाला दिसतो की जो फक्त चित्त्यांच्या मागे पळत असतो किंवा तो रिसर्च करत असतो. तर ही लोक जी आहेत ना, ह्या लोकांनी त्यांचे जे ध्येय म्हणजे त्यांनी ते ठरवलेलं आहे निश्चित की मला हे करायचंय, मला मग त्याच्यामधनं मला काय आउटपुट मिळेल, मला काय त्याच्यातनं हे मिळेल, ह्या गोष्टींचे ते फारसे विचार पडत नाही. त्यांना फक्त एक ते वेळ असतं की मला हे करायचंय आणि ते करत सुटतात. मग त्यांना आपण महान अशी पदवी लावतो. कारण त्यांचा एकच त्यांच्यातला प्लस पॉइंट हा असतो की त्यांनी त्यांचं ध्येय अतिशय स्पष्ट आणि निश्चित केलेलं असतं की मला हेच करायचंय. आणि त्याच्यामध्ये पण त्यांना पण अडचणी येतात ना, अडचणी येत नाही अशातला काही भागच नाही. अडचणी हा प्रत्येक कार्यामध्ये, जर तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट ध्येयापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला मुक्कामापर्यंत पोहोचण्या तुमच्या प्रवासामध्ये, आपण एखादी गोष्टीचा प्रवास करतो, तुम्ही बघा ना, आपल्यालाही अडचणी येतात. कधी तुम्ही रेल्वेमध्ये गेलात तर तुमची पाण्याची बाटली संपलेली असते, मग तुम्हाला तहान लागलेली असते, पण जोपर्यंत पुढचं स्टेशन येत नाही किंवा पाणी विकणारा येत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी मिळत नाही, आपल्याला ती तहान सहन करावी लागते. अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. किंवा तुम्ही बसमध्ये बसलात, ती बस पंक्चर होते, मग तुम्हाला तिथे थोडा वेळ थांबावं लागतं किंवा दुसऱ्या बसमध्ये बसायला लागतं. अशा बऱ्याच अडचणी येतात. पण तुम्हाला तिथं जायचं असतं हे तुमचं निश्चित असतं की मी इथून निघालोय ना, मला तिथं पोहोचायचंय. त्यामुळे तुम्ही तो प्रवास जो आहे तो अडचणी काही येईना काही येईना तुम्हाला पोहोचणं हे तुमचं ध्येय अगदी निश्चित असतं. आणि हे
आपल्या आयुष्यामध्ये हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा की आपल्याला कुठे जायचं हे आपल्याला नक्की माहिती आहे का? म्हणजे अगदी तुम्ही म्हणजे याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की तुम्ही नोकरी करा, तुम्ही व्यवसाय करत असा किंवा तुम्ही कुठलेही सामाजिक कार्य करत असा, काहीही करत असा तुम्हाला हे माहिती आहे का 100% की मला माझ्या आयुष्यात जे साध्य करायचंय ते माझं ध्येय हे आहे? कारण अडचणी तोपर्यंतच अडचणी वाटत राहतील जोपर्यंत तुमच्याकडे एखादं निश्चित ध्येय नाही. कारण बघा कसं आहे की जर तुम्हाला थोडंफार राजकारण समजत असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या भारतीय संस्कृतीला एका विशिष्ट पद्धतीने जाऊच नये याच्यासाठी आपले जे शत्रू आहेत, शत्रू म्हणण्यापेक्षा हितशत्रू म्हणू आपण त्यांना, की ज्यांना आपल्याला मोठं होऊ द्यायचं नाहीये, त्या लोकांनी आपल्याला आपल्या ध्येयावरती निश्चित होऊच दिलं नाही किंवा आपल्या विचारधारेला घट्ट पकडून आपलं जे मूळ ध्येय आहे त्या मूळ ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जे ध्येय लागतं त्या ध्येयापासून डिस्ट्रॅक्ट करणं किंवा आपल्याला वळवणं हेच काम त्यांनी सतत केलेलं. आता त्यामुळे होतं कसं माहिती का की इतकं महान ज्या संस्कृतीमध्ये आहे किंवा ही संस्कृती इतकी महान आहे, त्या महान संस्कृतीला एका एका विशिष्ट पद्धतीने धरून राहण्यासाठी आपण प्रयत्न करू नये हेच फक्त आपल्या अवतीभोवती होताना दिसतं. आणि मग जर का हे कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर असंख्य त्याचे शत्रू तयार होतात, त्याला ज्या वेगळ्या विचारधारा असतात त्या एका विशिष्ट पद्धतीने टार्गेट करतात आणि मग सगळं काही होतं प्रगती. कारण बघा कसं आहे, ज्या लोकांकडे निश्चित ध्येय नाही, ह्या लोकांनी काय केलं, त्यांना जेव्हा कळलं की आपल्याला काही आपल्या देशामध्ये काही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वातावरण मिळत नाही, तेव्हा मग ही लोक दुसऱ्या देशांमध्ये किंवा ज्या देशांमध्ये अशी रचना आहे की जिथे तुम्ही एखादं निश्चित ध्येय धरून काम करू शकता अशा ठिकाणी अशी लोक जातात आणि ती यशस्वी पण होतात. मग असं म्हणता येईल का की हे आपलं म्हणजे हे असंच आहे, हे बदलता येऊ शकत नाही असं वाटतं का तुम्हाला? तर तसं नाहीये. हे प्रत्येक व्यक्तिशः आपल्याला याच्यावरती काम करावं लागेल की प्रत्येक व्यक्तीने जे काय असेल, छोटं मोठं, व्यावहारिक असेल किंवा तुमचं आध्यात्मिक असेल किंवा तुमचं जे कुठलं ध्येय असेल, त्या ध्येयाला जर प्रत्येक व्यक्ती जर आयुष्यामध्ये घट्ट पकडून त्याच्यावरती वाटचाल करत राहिली तर आपल्या देशाची आणि मतितार्थाने आपली स्वतःची किंवा आपल्या समाजाची प्रगती होऊ शकते. आता ही गोष्ट कशी आहे माहिती का, मला बऱ्याचशा ठिकाणी मी बोलतो की एक फार छान वाक्य आहे, म्हणजे जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो मंजिले है, मंजिले है तो रास्ते है, रास्ते है तो फासले है, फासले है तो मुश्किल है, मुश्किल है तो हौसला है, हौसला है तो विश्वास है कि फाइटर हमेशा जीतता है. आता हे काय आहे? जिंदगी है तो ख्वाब है, जीवन आहे तर स्वप्न आहेत. ख्वाब है तो मंजिले है, जर स्वप्न आहेत तर मुक्कामही असणारच. मंजिले है तो रास्ते है, म्हणजे मुक्काम असेल तर त्या मुक्कामापर्यंत जाण्यासाठी रस्ताही असेल. रास्ते है तो फासले है, म्हणजे जर रस्ते असतील तर त्याच्यामध्ये अंतर असणारच. फासले है तो मुश्किल है, जर अंतर असतील तर त्याच्यामध्ये अडचणी असतील. मुश्किल है तो हौसला है, जर अडचणी असतील तर हा संयमही असेल. अडचणी असतील तर संयम असेलच ना, कारण आपल्याला आपला मुक्काम, जसं मी मगाशी सांगितलं की मला पुण्याहून मला समजा नाशिकला जायचंय, बस पंक्चर झाली, मी थांबेल, दुसऱ्या बसमध्ये बसेल, काही करेल, पण मला नाशिकला जायचंय मला माहितीये. बरं, फासले है तो मुश्किल है आणि मुश्किल है तो हौसला है, म्हणजे जर अडचणी असतील तर संयमही असेल आणि हौसला है तो विश्वास है आणि संयम असेल तर हा विश्वास असेल की फायटर हमेशा जिंकतात, म्हणजे जो लढतो तो 100% जिंकतो, हा विश्वास पाहिजे. पण या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पाहिजे? जिंदगी है तो ख्वाब है, म्हणजे तुमचं जर आयुष्य असेल तर तुमच्याकडे अतिशय स्पष्ट असं तुमचं स्वप्न पाहिजे किंवा तुमचा एखादा गोल पाहिजे. कारण तो जर नसेल तर तुम्हाला कुठं जायचंय हे कळणारच नाही. मी तेच केलं. मला जेव्हा माझ्या आयुष्यातल्या अडचणींवरती मात करायची होती तेव्हा मी सगळ्यात पहिली गोष्ट हे केली की मला माझ्या आयुष्य जे विस्कटलेले आहे मला हे करायचंय, मला इथपर्यंत पोहोचायचंय. माझे जे परम उच्च ध्येय आहे त्या ध्येयाला मी
मी अतिशय स्पष्ट ठेवलेलं आहे की हे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. मला माझी ही मंजिल आहे, माझं हे मुक्काम आहे. त्या मुक्कामापर्यंत मला प्रवास करायचा आहे आणि तो प्रवास मला जो करायचा आहे त्याचे टप्पे मी निश्चित केले की ह्या वेळी ही गोष्ट झाली पाहिजे किंवा ह्या वेळी मी ही गोष्ट केली पाहिजे. मग ती गोष्ट करण्यामागे माझ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवरती विचार करायला केला मी. आणि जेव्हा त्या अडचणींवरती मी विचार करायला लागलो किंवा त्या अडचणींवरती मात करण्याचा मी प्रयत्न करत राहिलो, तेव्हा मला एक 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 हळूहळू हळूहळू सुस्पष्ट होत गेलं की माझ्या आयुष्याचं जे ध्येय आहे हाच माझ्या अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं. कारण ध्येयच नव्हतं. म्हणजे कितीतरी विस्कटलेली माणसं आहेत. मला आता मी ह्या सगळ्या जे उपक्रम मी करतोय ना, याच्यामध्ये मला खूप लोक प्रश्न विचारतात की अहो मग हे मला असंच अडचणी येत आहेत, मला ती तशाच अडचणी येत आहेत, मग माझं वयच आता एवढं आहे, मग मी काय करू, मग मला हेच प्रॉब्लेम आहेत, मला तेच प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉब्लेम वाटतात कारण तुमच्याकडे ध्येय नाही. मी तुम्हाला अतिशय एकदम एकदम म्हणजे एकदम मी क्लिअर गोष्ट सांगतो की तुम्ही कुठल्याही महान व्यक्तींचं चरित्र वाचा. त्या व्यक्तींच्या आयुष्यात आलेली प्रत्येक अडचण हे ते अतिशय सहजरित्या पार करत गेले. त्याचं कारण असं होतं की ते इतके डेडिकेटेड होते, इतके समर्पित होते त्यांच्या ध्येयासाठी की त्यांना त्याच्या पुढे काही दिसतच नव्हतं. अक्षरशः वेडी होती ही माणसं. म्हणजे काय असतं हे एक वेड असतं माहिती का. म्हणजे हे वेड म्हणजे याला मी काय म्हणू की आपल्याला आपलं कर्म जे आहे ना, ह्या कर्माचं आपल्याला मूळ जो गाभा आहे ना, हा गाभा हा ध्येय आहे. म्हणजे तुमच्या कर्मामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असली पाहिजे ते ध्येय असलं पाहिजे. त्याचं फळ वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या. आणि बघा ना तुम्ही, मला एक गोष्ट म्हणायची आहे की कितीतरी गोष्टी आपल्याला आपण लहानपणापासून ऐकतो पण आपण त्यापासून बोध काय घेतोय, म्हणजे काही घेत नाही. बघा आपण ती अर्जुनाची ती कथा आपण नेहमी ऐकतो की ते मासा फिरत म्हणजे समोर त्याला ठेवलं आणि म्हणजे मासा किंवा पक्षी ठेवला, त्या त्याला प्रत्येकाला विचारलं की तुम्हाला काय दिसतंय काय दिसतंय. ते कोणी सांगितलं मला काय दिसतंय, मला झाड दिसतंय, मग मला हे दिसतंय, मग मला पक्षी दिसतोय, मग मला. पण एकमेव अर्जुन असा होता की त्याला ते दिसत होतं की त्यांनी सांगितलं की मला काही दिसत नाही, मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय. ह्या कथा आपण ऐकतोय पण ह्या कथेतनं ह्या असल्या कथांमधनं आपण बोध काय घेतला, आपल्याकडे काय नाहीये, आपल्याकडे इतके असीम ज्ञान आहे किंवा आपल्याकडे इतक्या असीम आपल्या क्षमता आपल्याला डेव्हलप करण्यासाठी इतकी साधनं आहेत की जी साधनं जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेच नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावरती. आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या धर्मामध्ये जे काही सांगितलेलं आहे ना ते तुम्हाला दुसरीकडे कुठेही तुम्हाला आढळणार नाही. आणि ही आपली मोठी शोकांतिका आहे की आपण आपल्याच डोळ्यावरती हात ठेवलाय आणि आपण अंधार अंधार म्हणून ओढत बसलोय. तर हे आज काय करायचंय आपल्याला माहिती का, तुम्ही कुठल्याही अवस्थेत तुम्ही सगळ्यात पहिले एक काम करा की तुम्हाला काय करायचंय आयुष्यात ना, मग तुम्ही काही कोणाला काय तबला वाजवायचा असेल, तबल्यात कोणाला गाणं म्हणायचं असेल, कोणाला अजून काही पैसा कमवायचा असेल, कोणाला काहीतरी शोध लावायचा असेल, कोणाला काही म्हणजे काय काय गुंड व्हायचं असेल, माझं म्हणणं नाही, तुम्ही काय काम निवडता तुमच्या चॉईस आहे. मात्र त्याच्यामध्ये प्रावीण्य कसं प्राप्त करायचं याच्यासाठी तुम्हाला जे काम करायला लागणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं हेही माहिती पाहिजे. म्हणजे इव्हन मी माझ्या मुलांनाही सांगतो तुम्ही काय वाटेल ते करा आयुष्यात, पण तुम्ही जे काय कराल त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट असले पाहिजे. काम हलकं किंवा भारी नसतं. म्हणजे तो केएफसी मध्ये आज जे आपण जातो, ते केएफसीचा जो माणूस होता तो 82 वर्षाचा म्हातारा होता. जेव्हा तो अक्षरशः तुम्हाला माहितीये का मित्रांनो, त्याचं जी रेसिपी होती ना तो कुठं विकत म्हणजे हे करत बसायचं. त्याला ते इतकं ते होते विचित्र वाटायचं लोकांना की अरे हे काय आहे, म्हणजे काय घेऊन फिरतोय हा. पण त्यांनी 82व्या वर्षी केएफसी चालू केलं एक छोट्याशा एका आउटलेट पासून. आणि त्या केएफसीची आज इतकी सवय झाली लोकांना जगभरामध्ये की सगळ्यात पहिले कुठं असेल तर लोक मॅकडॉनल्ड नाही ते केएफसी शोधतात. म्हणजे हे काय 82व्या वर्षी वयाच्या, म्हणजे जर हे कोणी म्हणत असेल ना की माझं वय झालंय आता मी काय करू, तर त्याच्यासाठी हे सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणजे ही लोक खरंच म्हणजे काय आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण सगळ्या गोष्टीच्या अडचणीचा पहिले विचार करतो, आपण त्याच्या सोल्युशनचा विचार करत नाही. याचं कारण काय माहिती का, आपल्याकडे ध्येयच नाहीये. तर ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगतो
की जे कोणी अपयशी असतील किंवा ज्यांना असं वाटत असेल की आयुष्यामध्ये आता काही नाही करणार, की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या कौशल्य समजून घेऊन, तुमच्यामध्ये जे काही कौशल्य आहे ते कौशल्य समजून घेऊन फक्त एकच काम करा, की मला हे काम करायचंय पुढच्या 10 वर्षामध्ये. पुढच्या 10 वर्षामध्ये मला एक काम करायचंय, हे काम मला हे साध्य करायचं मला पुढच्या 10 वर्षामध्ये, हे ठरवा. आणि त्याला एक एक वर्षाच्या टप्प्यामध्ये त्याला वाटा, त्याला ते ध्येय. म्हणजे ह्या 10 वर्षाचं माझं उच्चतम, म्हणजे समजा असं गृहीत धरू की 100 रुपये तुम्हाला पुढच्या 10 वर्षांनी कमवायचे. मग त्या 100 रुपयाला 10-10 रुपयामध्ये, दरवर्षीच्या 10-10 रुपयामध्ये तुम्ही म्हणजे वाटा त्याला ते ध्येय. म्हणजे एका वर्षाचं तुमचं ध्येय तुमचं स्पष्ट होईल की मला एका वर्षामध्ये 10 रुपये पाहिजे. मग ते 10 असतील, 10,000 असतील, 10 लाख असतील, 1 कोटी असतील, जे काय असेल तुम्हाला. पण ते जे आहे त्याच्यासाठी इतकं म्हणजे काय होतं माहितीये का, तुम्ही बघा, सकाळी जर तुम्ही ठरवलं की मला उठायचंय, आणि तुम्हाला उठायचं कारण जर स्पष्ट असेल की मला सकाळी उठायचंय कारण मला, बघा ना, हे होतं ना की 6ची गाडी पकडायची मला. 6ची गाडी पकडण्यासाठी तुम्ही 5चा अलार्म लावला तर तुम्ही पटकन उठाल की बाबा नाही, बाबा मला 6 वाजता गाडी पकडायची, म्हणजे 5ला उठलं पाहिजे. तिथं तुम्हाला किती पण तुम्हाला झोप आलेली असेल, काय वाटलेलं असेल, तुम्ही पटकन आंघोळ करता, फ्रेश होता आणि पटकन तुम्ही जाऊन तुम्ही गाडीला जाऊन 6 वाजता बसता. पण दुसरी गोष्ट अशी आहे की सकाळी तुम्ही ठरवलं की 5 वाजता मला उठायचंय, पण का उठायचंय हेच तुम्हाला जर माहित नसेल किंवा हेच तुम्ही ठरवलं नसेल, तर 5 वाजता उठाल आणि मग ते अलार्म वाजेल, मग तुम्ही त्याला स्नूज कराल, 10 मिनिटांनी उठतो रे, मग परत तो 10 मिनिटांनी वाजेल, परत तुम्ही 10 मिनिटांनी तो बंद कराल. कारण तुम्हाला 5 वाजता उठण्यामागच्या जे तुमचं जे ध्येयासाठी तुमची जी आसक्ती आहे ना, ती आसक्तीच तिथं नाहीये. ही गडबड आहे. माझं हे होत नाहीये, माझं ते होत नाहीये. कारण का माहिती का, तुम्हाला ते ध्येय तुम्ही फार कॅज्युअली किंवा खूप सहजरित्या घेताय. जे काही तुमचं असेल ते ध्येय किंवा जे काय असेल त्याला इतकं तुम्ही म्हणजे तुम्ही हे बघायला पाहिजे की मी जर हे अचीव्ह केलं किंवा मी हे जर साध्य केलं तर मला आयुष्यात काय मिळणार आहे, ह्याच्यासाठी तुम्ही इतके, तुम्हाला ते दिसलं पाहिजे की समजा मी आज जर 1 लाख रुपये महिना कमवला तर माझ्याकडे गाडी येणार आहे, किंवा माझं घर चांगलं असणार आहे, किंवा माझ्या मुलं ह्या शाळेमध्ये शिकणार आहेत. हे इतकं तुम्हाला, ह्याच्यासाठी इतकं तुम्ही तुमची प्रेरणा आतमध्ये म्हणजे अक्षरशः ठासून भरली पाहिजे की तुम्हाला वाटलंच नाही पाहिजे काही की मला आता कंटाळा आलाय किंवा आता माझं हे होत नाही. मी तुम्हाला आणि हे पण सांगतो की जेव्हा तुमचं इतकं स्पष्ट, तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती, तुम्हाला चालता येत नसेल तर तुम्ही त्या याच्यामध्ये, म्हणजे ही लोक कितीतरी असे असाध्य लोकांनी जे गोष्ट साध्य केलेत ना, त्याच्या मागचं एकमेव कारण होतं की त्यांच्या जे गोल होता किंवा त्यांचं जे ध्येय होतं त्याच्याबद्दल इतकी प्रचंड स्पष्टता होती या लोकांच्या मनामध्ये की त्यांना दुसरं काही दिसतच नव्हतं. तर हेच गोष्ट मला आजच्या विषयामध्ये व्हिडिओमध्ये सांगायची होती की मित्रांनो, ध्येय स्पष्ट करा. सगळ्यात पहिलं काम म्हणजे तुम्हाला जर केलं पाहिजे, करायला पाहिजे आयुष्यात, तुम्ही कुठल्याही वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती असा, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असा, तुमच्याकडे कौशल्य वगैरे जे काय असतील, जे काय तुमच्याकडे, म्हणजे जे असं म्हणतात ना की स्टार्ट फ्रॉम व्हेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग फ्रॉम इट, नेव्हर बीन सॅटिस्फाईड. म्हणजे जिथं आहात तिथून सुरुवात करा, जे तुमच्याकडे आहे ते घेऊन सुरुवात करा, त्याच्यापासून काहीतरी तयार करा आणि तुमच्या ध्येयाबद्दल कधी समाधानी होऊ नका. ध्येयाबद्दल म्हणजे ही एक महत्वाची गोष्ट आहे, याच्यातनं गैरसमज परत करून, तुमच्या ध्येयाबद्दल जोपर्यंत ते अचीव्ह करत नाही तुम्ही तोपर्यंत थांबायचंच नाही, इतकं सुस्पष्ट पाहिजे. आणि मग ते जेव्हा होईल ना, तेव्हा मग तुम्हाला जाणवायला लागेल की हळू ही भावना जेव्हा मनात घेऊन तुम्ही काम करायला सुरुवात कराल ना, तेव्हा तुम्हाला अतिशय सगळ्या गोष्टी खूप सहज होतील, अतिशय सहज होऊन जातील, आणि तुम्हाला इतकं समाधान वाटेल तुमच्या केलेल्या गोष्टीबद्दल की तुम्हाला विचारता सोय नाही. आणि मग आपोआप तुम्हाला आनंद पण मिळेल, आपोआप तुम्हाला आणि तुम्हाला परमेश्वर पण तुमच्या कामामध्ये, तुम्हाला तुमच्या त्या परमेश्वराचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील, तुमची भक्ती, तुमची सगळ्या गोष्टी तुमच्या फळाला येतील. तर ध्येय हे आपल्या आयुष्यातल्या कुठल्याही अपयशामधलं सगळ्यात प्रमुख कारण आहे, आणि ते ध्येय जे आहे ते निश्चित पहिले केल्याशिवाय आयुष्यात काहीही होणार नाही, हे अतिशय स्पष्ट लक्षात घ्या. त्यामुळे कृपा करा आणि तुमची ध्येय लिहून काढा. मला आयुष्यात हे करायचं आहे, एवढ्या दिवसात हे करायचं आहे, इतक्या स्पष्टपणे तुमचं ध्येय लिहून काढा. बस सगळ्या गोष्टी सहज होऊन जातील. तर मित्रांनो, आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये मला सांगा.
व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा, व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हाईपचा ऑप्शन तुम्हाला आलं असेल तर माझा व्हिडिओ हाईपही करा आणि माझ्या ह्या उपक्रमामध्ये माझी साथ द्या. इतकंच सांगून आज इथेच थांबतो. जय श्री स्वामी समर्थ.